आपण आता 65 आणि 66 श्लोकांच्या मी खरं म्हणजे ना ते श्लोकही त्यांचा अर्थ फक्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओव्या आपण घेणार आहोत 65 आणि 66 अत्यंत महत्त्वाचे अशा दृष्टीने की खरं म्हणजे गीतेचा जो काही योग आहे किंवा गीतेचा जो काही गीतेची सगळी शिकवण आहे, संदेश आहे, तो मुख्यतः ह्या 2 श्लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचे श्लोक आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आणखीन एक सांगते की या ठिकाणी जे काही मी आत्ता बोलली ते त्याच्यावरती ज्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत त्याप्रमाणे मी बोलली, बरोबर आहे. कारण मी त्याच्या बाहेर शक्यतो फार जाणार नाही, तेच मी इथे करीन. परंतु आत्ताच सांगते की आपल्या सूरजताईंच्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजून तारखा तिथे सांगूया का? बरं, किंवा पुढच्या आठवड्यात जरी तुम्ही ठरवलं तर इथे सांगता येईल, कसंही. तर सूरजाताईंच्या सूरजाताईंच्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 दिवस अरविंदांवरती माझी व्याख्यान आणि अरविंदांवरती म्हणजे पहिले 2 दिवस मी अरविंद चरित्र ह्यावरती पूर्ण बोलीन. म्हणजे एकूण त्यांची चरित्र याच्यात की सगळं जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना सगळ्याच्या सगळं त्यांचं चरित्र सांगणं हे प्रभात रोडला अगदी जवळ इथेच आहे. तर सगळं सांगणं शक्य नाही, पण त्यांच्या जीवनातल्या अशा घटना मी सांगणार आहे की ज्याच्यामुळे ते अध्यात्माकडे वळले. हे फारच महत्त्वाचा तो भाग आहे आणि त्यामुळे बालपणापासून काय 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 घडत गेलं हे सांगणं आणि मग त्यांना ही अध्यात्माची दिशा म्हणजे अध्यात्माकडे ते कसे वळले आणि अध्यात्माला एक विशिष्ट दिशा त्यांनी का दिली, काही विशिष्ट विचार तशा प्रकारे जे त्यांनी मांडलेले आहेत ते का मांडले ह्याबद्दल पहिले 2 दिवस बोलणार असं आत्ता तरी मी ठरवते. आणि त्यानंतर 3रा जो दिवस आहे त्या 3ऱ्या दिवशी मी आता अरविंदांच्या एकूण सगळ्याच ग्रंथसंपदेबद्दल बोलणं म्हणजे अशक्य आहे किंवा सगळ्याचं थोडक्यात काही हे सांगणं ते सुद्धा अशक्य आहे. आणि म्हणून असा मी विचार केलेला आहे की गीतेवरती त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये जो शेवटचा त्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो ह्याच बद्दलचा आहे की गीतेचा खरा अंतिम संदेश काय आहे. आणि त्याबद्दल त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये गीतेवरील निबंध किंवा एसेज ऑन गीता आहे जे त्यांचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते श्री अरविंद कशा प्रकारे गीतेकडे पाहतात हे आपल्याला त्यामध्ये कळतं. आणि फक्त तेवढंच नाही तर अनेक गोष्टी आहेत गीतेच्या बाबतीत सुद्धा बोलायच्या, पण ते सगळं शक्य होणार नाही. 3ऱ्या दिवशी फक्त ह्यावरती बोलणार आहे. म्हणून मी ह्या 2 मधला फरक सांगते की ह्या ठिकाणी आता आज आपण पाहतो ते ओव्यांनुसार पाहतो, ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय ते आपण पाहतो. आणि तेव्हा जे आपण पाहणार आहोत ते जरी हे 2 श्लोक विचारात आपण घेणार असलो तर म्हणजे मी घेणार असले तरी सुद्धा ते अरविंदांचे त्यावरचे विचार आणि त्यातून त्यांना एकूण संबंध गीतेबद्दल काय वाटतं, गीतेचा खरा अंतिम संदेश त्यांच्या दृष्टीने काय आहे हे जे आहे त्याबद्दल 3ऱ्या दिवशी बोलेन. तर त्यामुळे तिकडे तुम्ही आलात तर ह्याचं खरं अधिक स्पष्टीकरण तिकडे होऊ शकेल. आता आपण फक्त ओव्यांनुसार ह्याचा विचार करतो. तर हा 65वा जो श्लोक आहे पटकन तो श्लोक वाचते, त्याचा थोडक्यामध्ये अगदी शब्दशः जो अर्थ होतो तो सांगते. गुरुवार हां ते एक लक्षात ठेवा. पुढचा जो आपला वर्ग होईल तो गुरुवारी होईल. हां 3रा आठवडा आहे त्यामुळे गुरुवारी.
आता हे 65वा जो श्लोक आहे पहा, मी वाचते आहे, मला हे करा तुम्ही, म्हणजे लक्षात घ्या. आता अर्जुनाला या ठिकाणी भगवंतांनी काय सांगितलंय, संदेश काय देतायत, ते काय त्याला सांगताहेत शिकवणीमध्ये. तर मन्मना भव मद्भक्तो मदयाजी माम नमस्कुरु मामे वैश्यासी सत्यम ते प्रतिजा प्रियोसी मे, असं म्हटलेलं आहे. ह्याचा साधा अर्थ शब्दामध्ये असा आहे की अर्जुना तू कसा हो, कारण अर्जुनाने विचारलेलं की मी काय करू, ह्याचं उत्तर किती वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तू मन हो, म्हणजे माझ्या मनाशी तुझं मन एकरूप होऊ दे. मन म्हणजे भगवंताचं मन आणि अर्जुनाचं मन हे एकरूप होऊ दे, अशी कल्पना आहे. आता त्याचा आपण ओव्यांमध्ये अधिक अर्थ पाहू. मन्मना भव, नंतर मद भक्तो म्हणजे तू माझा भक्त हो, माझा भक्त हो. ह्या भक्तीचं सुद्धा इथे स्वरूप आपण पाहणारच आहोत, परंतु जे शेवटी मी त्या दिवशी बोलली त्याच्यात भक्तीचं खरं स्वरूप फार सुंदर श्री अरविंदांनी स्पष्ट केलं आहे, ते आपण पाहणार आहोत. मदभक्तो मद याजी असं म्हटलेलं आहे. याजी, त्यातला तो याजी हा जो शब्द आहे तो यजन ह्यावरून आलेला आहे. यज्ञ करणं, यजन. मद याजी म्हणजे तुझं सगळं जे कर्म आहे, तुझं सगळं जीवनच मुळी मला यज्ञ म्हणून तू अर्पण कर. आणि माम नमस्कुरु म्हणजे तू मला नमस्कार कर. आणि त्यानंतर पुढची जी ओळ आहे ती अशी आहे, मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजा प्रियोसी मे. ह्याचा अर्थ असा आहे की हे जे मी तुला सांगतोय, म्हणजे हे आधी जे 4 गोष्टी सांगितल्या आहेत मन्मना भवपासून, ह्याप्रमाणे जर तू वागलास, हे जे मी तुला शिकवतोय त्याप्रमाणे जर तू वागलास तर काय होईल, मामे वैश्यसी म्हणजे तू माझ्या प्रतच येशील, तुला माझा लाभ होईल, तू माझ्याकडेच येशील. आणि हे सत्य मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. सत्यम ते प्रतिजा, ह्याचा अर्थ की मी हे सत्य तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे. आणि प्रियोसी मे ह्याचा अर्थ की तू मला प्रिय आहे अर्जुना, म्हणून मी तुला हे सांगतोय, असा त्याचा श्लोकाचा अर्थ आहे. हे श्लोक अत्यंत 2 महत्त्वाचे आहेत, म्हणून त्याचा अर्थ मी सांगितला. आता आपण ओव्यांकडे वळूया. आता ओव्या पहा, हा अर्थ कळल्यानंतर ओव्या भराभर कळतील, फार स्पष्टीकरण करावं लागणार नाही. ओवी जी पहिली आहे या ठिकाणी 53वी ओवी, ती अशी आहे की तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विशो करी. म्हणजे तुझ्या अंतर्गत आणि तुझ्या बाह्य असे जे काही तुझे सगळे व्यापार म्हणजे व्यवहार, जे काही तुझं वागणं आहे, आतले विचार तुझं आणि बाहेरचं वागणं, हे जे सगळं आहे त्यामध्ये काय असू दे, तर मज व्यापका ते वीरा विश्वकरी म्हणजे त्या सर्वांमध्ये तू फक्त माझं स्मरण कर. की हे आपण कुठलंही कर्मसुद्धा जे आपण करतोय हे ईश्वरासाठी करतो आहे, तर तू माझं स्मरण कर. त्या सगळ्या तुझ्या कर्माचा विषय काय असू दे, तर मी असू दे. म्हणजे एरवी आपण सामान्य माणसं काय करतो की माझ्यासाठी कर्म ही आपली भावना असते. तर ह्या ठिकाणी काय सांगितलंय की तू ह्या सगळ्या गोष्टींना मला विषय कर. ह्याचा अर्थ माझं स्मरण, माझ्यासाठी तू ते सगळं करतोयस. विचारसुद्धा तुझे असेच असू देत की ते त्याच्यामध्ये मी असू दे. स्वतंत्रपणे तू तुझा विचार करू नकोस. तर असं फार सुंदर, या प्रत्येक गोष्टीमध्ये फार सुंदर अर्थ आहे. पुढे आता पुढची ओवी, आघवा अंगी जैसा वायू मिळवून आहे आकाशा, तू सर्व कर्मा त्याच्या मदसीची असे.
अर्थ कळला असेल ना, की जसा वायू सबंध आकाशामध्ये भरून राहिलेला असतो त्याप्रमाणे तुझं सर्व कर्म हे मजसीची असते, म्हणजे ते माझ्यासाठीच केलेलं असू दे, तुझ्यासाठी तू कर्म करतो ही भावना मनामध्ये अजिबात यायला देऊ नको. त्यानंतर पुढे किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे निश्रवण कानी भरूनी घाली. म्हणजे तुझं जे मन आहे ते काय असू दे, माझे एकायतन, ह्याचा अर्थ माझं एकट्याचंच राहण्याचं ठिकाण. तुझं मन कसं असू दे तर माझं एकट्याचंच राहण्याचं ठिकाण. एकायतन, एकायतन म्हणजे फक्त माझं एकट्याचं राहण्याचं ते ठिकाण कर. म्हणजे तुझ्या मनामध्ये दुसरा विचारच यायला तू देऊ नको. त्यानंतर 1-2 ओव्या तशाच आहेत म्हणून गाळते आहे. पुढे 58वी जी ओवी आहे ती घेते. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी. सहज कळलं असेल ना. पुढे जाऊ. आपुला अथवा परावा ठाया उपकरसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा. म्हणजे आपुला अथवा परावा ठाया उपकरसी पांडवा म्हणजे स्वतःसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी जे काही तू कर्म करशील तो कर्म कसं असू दे तेने यज्ञे होई बरवा. म्हणजे त्या प्रत्येक कर्म तू माझ्यासाठी केलेलं म्हणजे तुझ्यासाठी केलेलं असो किंवा आणि कोणासाठी केलेलं असो ते जे प्रत्येक कर्म आहे ते कसं असू दे यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा. म्हणजे तो माझ्यासाठी केलेला यज्ञ असू दे. आता यज्ञ ही कल्पना आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याग करतो. यज्ञातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याग करणं, आहुती देणं. तर ही आहुती कशाची आहे तर आपलं कर्मच मुळे ईश्वरासाठी आहे. म्हणजे कर्माची तर आहुती ईश्वराला आहे, समर्पित करायचं आहे कर्म ईश्वराला. पण त्याच्याच बरोबर कर्म करताना जो आपला अहंभाव असतो, आपल्या वासना असतात त्यांचाही त्याग करायचा आहे. म्हणजे तो त्याग आपण केला, आपल्या अहंभावाचा त्याग केला म्हणजे आपोआपच हे कर्म माझ्यासाठी नाही, मला काही मिळवायचं आहे म्हणून हे कर्म नाही. म्हणजे वासनांचा त्याग, अहंभावाचा त्याग हा आपण केला की आपण काय करत असतो तर कर्म हा यज्ञ होतो. यज्ञार्थ कर्म ही जी फार सुंदर गीतेतली कल्पना आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख पुन्हा केलेला आहे. तर अशा प्रकारे यज्ञ तुझं प्रत्येक कर्म कोणासाठीही तू करतोस असं तुला जे वाटतं ते कसं असावं, यज्ञ होई बरवा, तो यज्ञ होऊ दे. आणि यज्ञ हा ईश्वरासाठी असतो. यज्ञ ही कल्पनाच अशी आहे की यज्ञ हा ईश्वरासाठी असतो, तो आपल्यासाठी नसतो. आपण समर्पित करत असतो ईश्वराला काहीतरी, तर इथे कर्मच आपण समर्पित करतोय आणि त्याच्याबरोबर आपला अहंभाव आणि वासनाही समर्पित करतोय. आणि त्याच्याबरोबर म्हटलंय याज्ञिकू माझा, असा तू माझा याज्ञिक हो. याज्ञिक हो म्हणजे त्याला याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारा तो याज्ञिक, असा तू याज्ञिक हो. नाही तर त्या काळामध्ये याज्ञिक खूप होते की अनेक प्रकारचे यज्ञ केले जात होते. पण गीतेला जो काही यज्ञ याविषयी एक फारच सुंदर, फारच मौलिक असा अर्थ गीतेने दिलेला आहे, तो त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये नव्हता. त्यानंतर मधली एक ओवी गाळून पुढे जाते ते किती 61वी ओवी आहे. तेथ जाऊनिया भूतद्वेषू सर्वत्र नम वै नम मीची एकू ऐसेनी आश्रयो आत्यंतिकू लाहसी तू माझा. म्हणजे
तेथ जाऊन या ह्याचा अर्थ की अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट तू दुसऱ्यासाठी करायला, आपलं ईश्वरासाठी करायला लागलास की तेथ जाऊन या, यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे. तेथ जाऊन या अशा प्रकारे तू करायला लागलास की मग काय होईल की भूत द्वेष जो आहे की इतरांबद्दलचा द्वेष भावना जी काही आपल्या मनामध्ये असते, कुठलंही भूत मात्र असो त्याच्याबद्दलची, म्हणजे माणूस असो नाही तर इतर कोणी भूत मात्र असो, त्याच्याबद्दलची एक द्वेषभावना जी आपल्या मनामध्ये असते ती तुझ्या मनातून जाईल. ती तुझ्या मनातून जाईल. का जाईल तर किती सुंदर पुढचे जे शब्द आहेत ना, इतके सुंदर आहेत. सर्वत्र नम, म्हणजे तू सर्वत्र जिथे कुठे पाहशील, जे काही पाहशील त्या सर्वाला तू नमस्कार करशील. का नमस्कार करशील तर नम वै नम मीची एकू, कारण त्या प्रत्येकामध्ये मीच भरून राहिलेलो आहे हे तुला जाणवेल. की ते भूत मात्र असो, नाही तर निसर्ग असो, नाही तर काही असू दे, त्याच्यामध्ये तुला मीच दिसेल. आणि त्यामुळे मग आपोआपच नमस्कारच तुझा होईल की ईश्वर दिसतोय म्हटल्यानंतर हात जोडलेच जातील. तर अशा प्रकारे नम वै नम मीची एकू, फक्त तू मला नमस्कार करशील. कारण का सगळा द्वेष तर तुझ्या मनातून जाईलच, पण ही नमन भावना म्हणजे ज्याच्यामध्ये तू नम्र होतो. नमन ह्याचा अर्थ मी आधी एकदा समजावून सांगितलेला आहे, आठवत असेल तर. नमन ह्याचा खरा अर्थ, नमस्कार करणं ह्याचा खरा अर्थ जो आहे तो म्हणजे आपण दुसऱ्यापुढे नम्र होणं, आपला अहंकार दूर सोडून दुसऱ्यापुढे आपण नम्र होणं, तो नमस्कार असतो. आणि जो माणूस दुसऱ्याला नमस्कार करत नाही तो कधी दुसऱ्यापुढे नम्र होत नाही. हा त्यातला दुसरा भाग आहे. तर म्हणून तुझं काय होईल की तुझ्या मनातला भूतद्वेष तर जाईलच, मग काय होईल, सर्वत्र नमो वै, म्हणजे तू सर्वांना नमस्कारच करशील. का नमस्कार करशील तर नम मीची एकू, तुला सर्वांमध्ये मीच दिसेन आणि त्यामुळे तू आपोआपच तू सर्वांना नमन करशील. ऐसेनी आश्रयो आत्यंतिकू लाहसी तू माझा, म्हणजे मग अशा प्रकारे जर तू वागायला लागलास की म्हणजे ह्या ठिकाणी फक्त ईश्वराशीच नातं आपलं कसं असावं असं नाहीये, तर संपूर्ण विश्वाशी आपलं नातं कसं असावं, आपले परस्पर संबंध कसे असावेत ह्याचा उल्लेख करून मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, तू असं वागलास अर्जुना की तुला काय होईल, आत्यंतिक आश्रयो लाभसी तू माझा, म्हणजे तुला माझा आश्रय प्राप्त होईल. जे ते श्लोकामध्ये म्हटलेलं आहे मामे वैश्यसी, त्याचं भाषांतर ज्ञानदेवांनी अशा प्रकारे केलेलं आहे की तुला माझा आश्रय लाभेल, तू माझ्या जवळच येशील, तुला माझी जवळीक लाभेल, असा तो अर्थ आहे. आणि मग पुढे मधल्या काही ओव्या गाळते आहे आणि तसंच आहे, अनेक उदाहरणं दिलेत म्हणून. आणि 67वी ओवी घेते. म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी, मग याचा विरामी मीची होसी. किती सुंदर आहे की आता आपण दोन वेगळे देह दिसतो आहोत, कारण देहधर्माने त्या देहबुद्धीने पाहिलं तर दोन वेगळे देह आहेत, परंतु याचा विरामी म्हणजे ही देहबुद्धी विराम पावली, नष्ट झाली की काय होईल की मीची होसी, तू आणि मी एकच होऊन जाऊ, आपण वेगळे राहणार नाही. आज आपल्यामध्ये देहबुद्धी तुझ्यामध्ये आहे म्हणून तुला मी वेगळा आणि तू वेगळा असं वाटतोय, पण ती देहबुद्धी एकदा का तुझी गेली की तू आणि मी एकच होईल. आता पुढे 68वी ओवी अशी आहे. यया बोला माझारी होय न होय जणे करी, येथ आन आथी तरी तुझीच आण. म्हणजे आता
भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत की हे जे काही बोल मी तुला सांगतोय, जे काही मी तुझ्याशी बोलतोय, ह्या बोलामध्ये, माझ्या या शब्दामध्ये तुला जर असं वाटत असेल हे खरंच होईल ना, ह्याचे हे बोल जे आहे की तू मला, माझी तुला प्राप्ती होईल, तू माझ्या जवळच येशील, असं जे काही ईश्वर आपल्याला सांगतोय हे होईल ना, असं बोल हे खरे होतील ना, अशी जराही जरी तुझ्या मनामध्ये शंका असेल ना, तर काय कर, तर झणेकरी म्हणजे लगेच ते विचार टाकून दे. झणेकरी याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का, की लगेच हे विचार मनातनं काढून टाक. आणि पुढे म्हटलंय, येथे आण आठी तरी तुझीच आण. म्हणजे तुला काही वेगळा विचार जर मनात असेल ना, तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो. आण आण याचा अर्थ मी तुझी शपथ घेऊन सांगतो की तू असा वाग, म्हणजे तू आणि मी एकच, म्हणजे आपल्यातलं द्वैत सरून अद्वैत निर्माण होणार आहे. हे इथपासून जे काही सांगितले, म्हणजे गीता हा ग्रंथ अद्वैताचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अद्वैताचा ग्रंथ आहे. तर हे अद्वैत ह्या सगळ्या ह्याच्यातून सांगितलं आहे. आणि म्हणून मी सांगत होते की हे फार महत्त्वाचे श्लोक आहे. तर अशा प्रकारे तुझीच आण, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की हे असंच होणार आहे. आणि मग मधल्या एक दोन गोष्टी, एक दोन ओव्या सोडून आपण 1371 ओवीची पुढे आहे तिला सुरुवात करूया. तो देवो मी सत्य संकल्पू. म्हणजे आता भगवंत म्हणतात तुझ्या मनात असे विचार येत असतील, तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाचा हित बापू, मा आणेचा आक्षेपू का करावा. म्हणजे अर्जुना, कदाचित तुझ्या मनामध्ये असं असेल की मी जो आहे ईश्वर आहे, मी तर मी सत्य बोलणारच आहे, माझ्या तोंडून कधी खोटं बोलणारच, खोटं निघणारच नाही, मग मी तुझी शपथ कशाला घ्यावी, म्हणजे काही गरज आहे का. तू सत्य संकल्प करणारच आहेस असं तुला वाटेल आणि जगाचा हित बाप, म्हणजे सगळं जगाचं हित साधणारा असाच मी आहे असं तुला वाटत असेल. आणि मग तुला असं वाटेल की मा आणेचा आक्षेप का करावा, की ह्या भगवंतानी शपथ कशाला घ्यावी, असं तुला मनामध्ये कदाचित आला असेल हा विचार. पण पुढे पहा की असं म्हटलंय, परी अर्जुना तुझे निवेधे मी या देवपणाची बिरुदे सांडिली गा. मी हे आधे सगळे तुवा. म्हणजे इतके सुंदर शब्द आहेत ना हे, की त्यांनी म्हटलंय की अरे अर्जुना, मी शपथ घेतोय. म्हणजे तुला त्याच्याबद्दल असं वाटत असेल की शपथ कशाला यांनी घ्यायला पाहिजे, हा तर सत्य बोलणाराच आहे. परंतु लक्षात घे अर्जुना, तुझे वेधे, म्हणजे तुझा असा काही वेध मला लागलेला आहे की तू, म्हणजे अगदी मी तुझ्याशी इतका काही हे होऊन गेलेलो आहे की तू काही दुसरा विचारच करत नाही. तर त्यामुळे तुझे निवेदे मी या देवपणाची बिरुदे सांडिली गा. म्हणजे मी देव आहे हे मुळी विसरून गेलोय. बिरुदे सांडिली गा, इतका मी तुझ्याशी एकरूप झालेलो आहे. तुझे म्हणजे इतका मी मला तुझं वेध लागलेला आहे, म्हणजे तुझ्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही आहे. आणि पुढे म्हटलंय, आणि त्यामुळे काय झालंय, आता सांडिली गा नंतर एक कॉमा द्या, म्हणजे अर्थ नीट लागतो. नाही तर मग आपण सगळं एकत्र वाचलं ना तर अर्थ कळत नाही. तुम्हीच एकत्र वाचून बघा, म्हणजे अर्थ कसा कळत नाही लक्षात घे. मी या देवपणाची बिरुदे सांडिली गा, मी हे आधे सगळे तुवा. असे हे जर त्याच्याशी आपण जोडलं तर काही अर्थच लागत नाही. पण हे जे आहे ना पुढचं, ते सुद्धा तितकंच सुंदर शब्द आहेत. त्यांनी काय म्हटलंय, मी हे आधे, म्हणजे काय की मी हे सगळं तुला
तुझ्या स्वाधीन केले. माझं जे देवपण आहे ना ते सगळं मी तुझ्या स्वाधीन केले. काय कुठे म्हणजे भगवंत कुठल्या ह्याला पोचलेले आहेत की सगळं आधे ह्याचा अर्थ स्वाधीन करणं. सगळं माझं देवपण मी तुझ्या स्वाधीन केलेलं आहे. सगळे नी तुला, सगळं तुला दिलंय मी आता. आणि मग पुढच्या ओबीमध्ये ते म्हणतात, पै काजा आपुलिया राहावो आपुली आपण या आणवा आहे धनंजया तैसे की. म्हणजे काही वेळेला त्याने मग आता साधा आपण माणूस म्हणतो ना तसं त्यांनी म्हटले, पै काजा आपुलिया म्हणजे काज म्हणजे कारण. आपल्या काहीतरी कारणासाठी आपण काहीतरी काही वेळेला आपण नाही का माझी शपथ असं मी म्हणतो, आपण म्हणतो माझी शपथ घेऊन मी सांगतो. तसंच हे आहे की तुझी शपथ घेणं काय आणि माझी शपथ घेणं काय. आता फरक काय राहिलाय की हे मी माझ्यासाठी करतोय, जणू काही माझीच शपथ मी घेतोय. तुझी आण म्हणताना ती शपथ जी आहे ती माझीच आहे, कारण तू आणि मी आता एक आहोत. आता इतकं भगवंतानी बोलल्यानंतर आता अर्जुन काय म्हणतोय, तेथ अर्जुन म्हणे देवे अचाट हे न बोलावे जी आमचे काग नावे तुझे नि एके. म्हणजे अर्जुन देवाला म्हणतोय, ह्याला श्रीकृष्णाला म्हणतोय की देवा असं काहीतरी अचाट असं काहीतरी तुम्ही बोलू नका, कारण माझ्या कारणासाठी तुम्ही शपथ घ्यावी हे मला म्हणजे मला बरोबरच वाटत नाही. असं तुम्ही करू नका. म्हणजे तुम्ही आणि मी एक आहोत वगैरे हे सगळं तुम्ही जरी सांगितलं तरी सुद्धा माझं कारण घेऊन तुम्ही शपथ घेणं हे मला बरोबर वाटत नाही. आणि तुम्ही कसे आहात हे आता पुढे कसं सांगितलंय बघा. 76वी ओवी घेते मधली एक गाळते. तुम्ही कसे आहात तर कमळवना विकासू करी रवीचा एक अंशू तेथ आघवाचे प्रकाशू नित्य देतो. म्हणजे सबंध कमळ वन जे असतं त्याला रवीचा म्हणजे सूर्याचा एक अंश, एक किरण जरी आला तरी तो तेवढा प्रकाश त्याला पुरतो आणि सगळं कमळ वन फुलतं. असं तुमच्यामुळे आहे की तुमचं एक कणाचा प्रसाद जरी मिळाला तरी सुद्धा सगळ्यांना काही प्रचंड प्राप्ती होईल, असं तुमचं स्वरूप आहे. आणि असं म्हणजे त्याची आता स्तुती करतोय तो की असे तुम्ही आहात. आणि पुढे म्हटलंय मधली एक ओवी सोडून, कारण तशाच प्रकारची म्हणून सोडते. 78वी ओवी आहे, म्हणून औदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. म्हणजे भगवंता तुझं औदार्य इतकं प्रचंड आहे की मला तू निमित्त करावं. माझी निमित्त ह्याचा अर्थ की शपथ माझ्या नावाने घेतोय, सगळ्याच दृष्टीने निमित्त केलेलं आहे. या कार्याचं सुद्धा निमित्त हो असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं जे तू काही मला दिलेलं आहेस ते काय आहे, प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. कृपानिधी म्हणजे कृपेचा साठा, त्याचं तू मला इतकं प्रचंड दान केलेलं आहेस, आणखीन मला काय पाहिजे असं तुझं खरं म्हणजे स्वरूप आहे. आता 79 ओवी, तव देवो म्हणती राहे हा बोलाचा प्रस्ताव नोहे पै माते पावसी उपाये साचची येणे. म्हणजे मग देव म्हणाले की राहे म्हणजे थांब अर्जुना, या बोलाचा प्रस्ताव नोहे आहे ना, नोहे म्हणजे उगीच माझी ही जी काही स्तुती तू करतो आहेस ती स्तुती करू नकोस. ह्या बोलाचा प्रस्ताव काही गरज नाही आहे त्याची, ते तू करू नकोस. पै माते पावसी उपाये साचची येणे म्हणजे
हे जे काही मी तुला आता सांगितलं की मनमनाभवपासून जे काही मी तुला उपाय सांगितले ते जर तू केलेस, त्याप्रमाणे जर तू वागलास तर माते पावसी उपाये साचची, म्हणजे तू नक्कीच तुला माझी प्राप्ती होईल, तू माझ्याशी एकरूप होऊन जाशील. आणि एकरूप कसा होशील हे ज्ञानेश्वर अशा शब्दात सांगतात. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया, तेणे विरेची की उरावया कारण काही. म्हणजे सैंधव म्हणजे मीठ, मीठ सिंधूमध्ये म्हणजे सागरामध्ये पडलं रे पडलं की त्या क्षणामध्ये ते मूळ विरूनच जातं, उरतच नाही काही बाकी. तसं हे तुझं आणि माझं हे मिलन हे अशा प्रकारचं आहे की तू तशा प्रकारे माझ्याशी पूर्णतः एकरूप होणार आहे. आणि पुढची ओवी 81 ओवी. तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता, इथे कॉमा द्या हा, सर्व मी होता. एकत्र काही वेळेला वाचू नयेत शब्द, कारण अर्थ लागत नाही म्हणून, म्हणजे केवळ आपल्या सोयीसाठी. तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता, अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. किती सहज सोपं आहे, कळलं असेल तुम्हाला की मला एक माझं भजता याचा अर्थ प्रेमपूर्ण भक्ती. भजन याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा की प्रेमपूर्ण, प्रेम करणं. भक्ती याचा खरा अर्थ प्रेम करणं. आणि सर्व मी होता म्हणजे सर्वत्र मुळे मीच आहे अशी. आणि म्हणून ते आधी म्हटले की तू सर्वांना नमस्कार करशील, असं जे आधी म्हटलेलं आहे की सगळीकडे मीच आहे अशी एकदा का तुला भावना निश्चित झाली की आपोआपच काय होईल, अहंता निशेष जाऊनी. म्हणजे तुझ्यामधला जो देहाहंकार आहे, अहंता म्हणजे काय की मी अर्जुन, मी अर्जुन. आणि अक्षरशः हे शब्द शेवटी आलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत अगदी शेवटी 18व्या अध्यायाच्या पुढे ते आलेले आहे. शेवटच्या भागामध्ये ते आलेले आहे की तो अर्जुन म्हणतो गुंतलो होतो अर्जुन गुणे. मी अनेक वेळा याचा उल्लेख केला आहे, तर तेच इथे आहे की अहंता निशेष जाऊनी तत्वता. तुझ्यामधली जी अहंता आहे की मी अर्जुन हा जो तुझा भाव आहे ती पूर्णपणे जाऊन मीची होसी, तू आणि मी एकच होऊन जाऊ. एवं माझी प्राप्ती बरी कर्मा लागोनी अवधारी दावी तुझ उजळी उपायाची. म्हणजे भगवंत आता या ठिकाणी म्हणताय की अर्जुना, माझ्या प्राप्तीसाठी कर्मा लागुनी, म्हणजे कर्म कसं करावं इथपासून, म्हणजे सबंध गीता पहा, सर्व सबंध गीतेचा आता हळूहळू उल्लेख होणार आहे. तर कर्मा लागुनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायाची. उजरी म्हणजे सगळे उपाय मी तुला स्पष्ट करून सांगितले, प्रकाशमान केले. उजरी म्हणजे प्रकाशमान करणं किंवा स्पष्ट करणं. मी तुला स्पष्ट करून सांगितले की माझ्याशी तुला माझी प्राप्ती तुला व्हायला होणं आवश्यक असेल तर कर्म कसं करावं इथपासून मी तुला अनेक सगळे उपाय आत्तापर्यंत मी तुला सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर आता मधल्या काही ओव्या गाळून 87 पर्यंतच्या ओव्या गाळून 88 ओवी घेते. जेणे सप्रपंच अज्ञान जाई येकू मी गोचर होये ते उपपत्तीचे निउपाये गीता रूप हे. म्हणजे जेणे सप्रपंच अज्ञान जाई, ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका की प्रपंच आपण सोडतो असा त्याचा अर्थ नाहीये. कारण अशा काहीतरी शब्दांचे चुकीचे अर्थ लोक घेतात, तसा मुळीच अर्थ नाहीये. इथे काय म्हटलंय, सप्रपंच अज्ञान.
अज्ञान सप्रपंच जाये, म्हणजे अज्ञान आपल्यामध्ये असलं की त्याच्या बरोबरीने सगळा परिवार जो निर्माण होतो ना, अज्ञान आलं की मग अहंकार आला, अज्ञान आलं की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे सगळे जे काही रिपू आहेत षड्रिपू, ते सगळे आपल्यामध्ये त्यामुळे निर्माण होतात. तर सप्रपंच म्हणजे अज्ञान जाणं हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तर अज्ञान एकदा गेलं की मग हे सगळं त्याच्या बरोबरीने ही सगळी मंडळी जातील, कारण ते त्याचेच प्रपंच, त्याचा प्रपंच आहे, अज्ञानाचा प्रपंच आहे तो, तर ते सगळं जाईल. तर सप्रपंच अज्ञान जाये, येकू मी गोचर होये. मग असं अज्ञान गेलं की मग काय होईल, फक्त मीच गोचर, म्हणजे काय, तुला मीच फक्त दिसेल, मीच जाणवेन, बाकी काही जाणवणार नाही. गोचर याचा अर्थ आपल्या इंद्रियांना ज्ञान होणं. गो म्हणजे इंद्रिय, तर इंद्रियांना ज्ञान होणं, ते जे काही इंद्रियांना म्हणजे आपल्याला दिसेल, ऐकायला येईल, जे काही आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान होईल ते काय होईल, तर फक्त ईश्वराचं ज्ञान होईल, बाकी सगळं बाजूला राहील. ते उपपत्तीचे नि उपाये गीतारूप हे, म्हणजे ते त्याच्यासाठी हे सगळं गीतोपदेश मी तुला केलेला आहे, त्याच्यासाठी हा गीतोपदेश मी तुला केलेला आहे. पुढे 89वी ओळी आहे. मिया ज्ञान तुझा आपुले, नानापरी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडी बियाले, धर्माधर्म जे. महत्वाची होती आणि की मिया ज्ञान तुझं आपुले, एकदा का तुला माझं ज्ञान झालं, म्हणजे आता बाकीचा सगळा अज्ञानाचा प्रपंच संपला आणि मग फक्त उरलं काय, तर ईश्वर, आणि मग त्या ईश्वराचं ज्ञान. तर हे एकदा का तुला झालं की जे मी नानापरी उपदेशिले, अगदी गीतेच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्याचाच उपदेश मी तुला करत आलेलो आहे. येणे अज्ञान जात सांडी बियाले, धर्माधर्म जे. म्हणजे या ठिकाणी बियाले जो शब्द आहे त्याचा अर्थ काय, जन्म देणे. बियाले म्हणजे जन्म देणे. तर हे जे अज्ञान असतं, अज्ञान जात, अज्ञान जात म्हणजे सगळं, सर्व प्रकारचं जे अज्ञान आहे ते काय, कशाला जन्म देतं, कशाला जन्म देतं, तर धर्माधर्म म्हणजे धर्म आणि अधर्म या कल्पनांना जन्म देतं. अज्ञान कशाला जन्म देतं, तर धर्म आणि अधर्म या कल्पनांना जन्म देतं. आता इथे कुठेतरी मनात अनेक प्रकारच्या शंका आल्या असतील तुमच्या, म्हणून स्पष्टीकरण करते की धर्माधर्म म्हणजे आपल्याला धर्म आणि अधर्म यातला फरक तर कळला पाहिजे, बरोबर आहे. आणि धर्म याचा अर्थ आपण काय घेतो, कर्तव्य असा घेतो, म्हणजे आपल्याला कर्तव्य आपल्याला कळायलाच पाहिजे, हे आवश्यक आहे. पण ह्या ठिकाणी काय म्हटलंय, अज्ञान जात म्हटलंय, त्याला सुद्धा अज्ञान जात म्हटलेलं आहे. असं का आहे, याचं कारण असं की अज्ञान कशाबद्दलचं, तर धर्म जो असतो ना, तो धर्म नीट लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा हा विचार आहे गीतेतला, की जो आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये तर तोच सांगितला आहे मुख्यतः, आणि त्याचीच सुरुवात आता ह्या ओवीमध्ये झालेली आहे की धर्म आणि अधर्म या ज्या कल्पना आहेत, ह्या कल्पना परिस्थितीनुसार बदलतात. लक्षात आलं, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये धर्माची कल्पना बदलते. की आता कशी, ह्याचं उदाहरण देण्यासाठी अर्जुनाचंच उदाहरण आपण घेऊया. की अर्जुनाच्या मनामध्ये जी धर्माची कल्पना आहे ती काय आहे, की माझे जे ज्येष्ठ आहे त्यांचा वध करणं हा अधर्म आहे, हे धर्माला सोडून आहे असं त्याला वाटतंय. ही अनिती आहे, हा अन्याय आहे त्यांच्यावरती माझा, असं त्याला वाटतंय. म्हणजे न्याय, नीती, धर्म ह्या कल्पना त्याच्या मनामध्ये ज्या रूढ झालेल्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, तर त्या एका
सर्वसाधारण सामान्य आपण माणसांच्या ज्या कल्पना असतात की ह्या परिस्थितीत माणसांनी असं वागावं, मातेने असं वागावं, पितृधर्म, मातृधर्म, देह काय शेजार धर्म, हे सगळ्या ज्या कल्पना आहेत, तो धर्म ही कल्पना आपण अशाच अर्थाने वापरतो की त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण असं वागायचं असतं. या कल्पना आपल्या मनामध्ये रूढ आणि दृढ झालेल्या असतात. परंतु काय असतं की अर्जुनाच्या बाबतीमध्ये परिस्थिती आता अशी आहे की त्यांनी जर अशा प्रकारे विचार केला की हे माझे ज्येष्ठ आहेत आणि ह्या ज्येष्ठांचा वध करणं हा पूर्णतः अधर्म आहे, म्हणून मी हे युद्ध करणार नाही, हे जे तो पहिल्यापासून बोलतोय, हाच विचार जर त्यांनी कायम ठेवला तर तोच विचार त्याचा बदलण्यासाठी आत्तापर्यंत गीता सांगितली आहे ना, त्याला संपूर्ण गीता जी सांगितली आहे ती त्याच्यासाठी सांगितली आहे. अगदी पहिल्यांदा मानवाचं अस्तित्व म्हणजे काय इथपासून सुरुवात करून ते आत्ता 18व्या अध्यायापर्यंत हेच त्याला सांगितलेलं आहे की विशिष्ट परिस्थितीमध्ये माणसाचा धर्म वेगळा असू शकतो. हे तू लक्षात घेत नाहीयेस अर्जुना. या ठिकाणी तू फक्त त्यांना तुझे आजोबा आणि तुझे गुरु आणि हे माझे आप्त अशाच दृष्टीने पाहतोय, पण तू लक्षात घे की तू रणभूमीवरती उभा आहेस, ह्या तुझ्या कर्मभूमीवरती उभा आहेस आणि ह्या कर्मभूमीवरती तुझ्याकडून अपेक्षित असलेलं कर्म काय आहे तर हे जे तुझ्या समोर शत्रू आहेत की ज्या शत्रूंनी आत्तापर्यंत अनेकांवरती अन्याय केलेला आहे, तुमच्यावर तर केलाच आहे पण अनेकांवरती त्यांनी अन्याय केलेला आहे. संबंध जर आपण महाभारत पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अनेकांवरती त्यांनी अन्याय केलेला होता आणि त्यांच्याबरोबर त्यांचे तसेच जे त्यांना कौरव पक्षामध्ये जे कोणी राजे सामील झाले होते ते सुद्धा तशाच प्रकारचे होते की अन्याय करणारे, सर्वांचं नाच करणारे अशा प्रकारचे होते. आता असा शत्रू पक्ष ज्या वेळेला तुझ्यासमोर उभा आहे त्यावेळेला तुझं कर्तव्य काय की तू त्यांना ते कोण आहेत ह्याचा विचार न करता हे या कार्यासाठी ईश्वराने तुझी योजना केलेली आहे आणि तेच कार्य तुझं विहित कार्य आहे आणि तेच तुला करणं अपेक्षित आहे, म्हणून तू केलं पाहिजे. म्हणजे धर्माची कल्पना सुद्धा परिस्थितीनुसार बदलते, हे लक्षात घ्या की धर्म काय, नीती काय किंवा न्याय काय, ह्या कल्पना की आता न्याय पहा की एखादा न्यायाधीश कोर्टामध्ये न्याय द्यायला बसलेला आहे आणि त्याच्यासमोर त्याचा मुलगा गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. अशा वेळेला जर त्यांनी मनामध्ये विचार केला की हा माझा मुलगा आहे, ह्याला मी गुन्हेगार म्हणून कसा काय शिक्षा देऊ, असा जर विचार केला तर ती त्या न्यायाधीशाची चूक होईल. ह्याचाच अर्थ न्यायाधीश म्हणून त्याचा जो धर्म आहे त्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे. ह्याचाच अर्थ धर्म ही जी आपली कल्पना आहे ना ती इतकी अशी काही व्यापक कल्पना आहे की धर्म म्हणजे कर्तव्य, पण कर्तव्याच्या कल्पना या परिस्थितीनुसार बदलतात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते या ठिकाणी आहे की जे त्यांनी म्हटलेलं आहे की अज्ञान वियाले धर्माधर्म. लक्षात आलं ना की काय सुंदर कल्पना आहे की हे अज्ञान आहे की तुला धर्म आणि खरोखर म्हणजे आता मी शेवटच्या ह्याच्यात थोडंसं आणखीन थोडं ठेवते त्या दिवशीच्या बोलण्यासाठी, पण तिथे मी ह्याचा आणखीन थोडा विस्तार करणार आहे की धर्म कसा परिस्थितीनुसार बदलतो. हे केवळ अर्जुनाच्याच बाबतीत नाही, आपल्याला फक्त अर्जुनाला जी गीता सांगितली तीच माहिती आहे, परंतु आपण संबंध जर महाभारत पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्या रणभूमीवर सुद्धा इतरांना दिलेला काही उपदेश असा होता की तिथे सांगावं लागलेलं आहे कृष्णाला की हा जो ज्याला तू धर्म म्हणतोय हा धर्म नाही आहे, तो अधर्म आहे, असं सांगावं लागलेलं आहे. आणि त्याचा उल्लेख त्या दिवशी आपण करूया, आत्ता ठेवते. अशा प्रकारे धर्म ही कल्पना आहे ना की धर्म हा आवश्यक आहे,
म्हणजे कर्तव्याची जाण आपल्याला असायला पाहिजे. पण सामान्य परिस्थितीमध्ये अगदी बरोबर की जसं पहा की म्हणजे चारुताईंकडे बघितलं आणि एकदम मला हे उदाहरण आठवलं म्हणून मी सांगते की असं घडतं की नाही की एखादा पेशंट आहे, त्या पेशंटचं आई किंवा वडील कोणीतरी डॉक्टर आहेत, पण ते डॉक्टर असले तरीसुद्धा त्यांना आपला मुलगा तिथे किंवा आपलं मूल तिथे आहे आणि भयंकर यातनांनी तळमळत आहे हे बघताना त्यांच्या ज्या काही भावना होतात आणि त्यामुळे कदाचित जे काही उपाय करायला पाहिजे ते त्यांच्या हातून होत नाही ही शक्यता असते की नाही. किंवा दुसरं उदाहरण देते की काही वेळेला आई, कोणाचीही आई आपल्या मुलाचं किंवा आपल्या त्या माणसाचं खूप प्रेमाने सगळं करेल, पण आईच्या पेक्षा नर्स ही जास्ती एफिशियंटली काम करेल. का? कारण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे तिला बरोबर माहिती आहे. बरोबर आहे ना? नर्सला बरोबर माहिती आहे. आई प्रेमापोटी काहीतरी नको ती गोष्ट करून बसेल. ह्या सगळ्या शक्यता, ह्याचा अर्थ असा आहे की धर्म, नीती, अन्याय वगैरे हे जे आपण सगळं म्हणतो त्याला परिस्थितीचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. फार सुंदर. म्हणून हे जे शब्द आहेत की अज्ञान वियाले धर्माधर्म, हे नुसतं असं आपण वाचून सोडून दिलं तर मनामध्ये शंका येईल की अरे धर्म अधर्म ह्यातला फरक तर आपल्याला कळला पाहिजे आणि ते अज्ञान वियाले असं का म्हणतायत, असं म्हणणं हे किती हे. पण अज्ञान का म्हटलंय तर अज्ञान अशा अर्थाने म्हटलेलं आहे की धर्म आणि अधर्म या कल्पना काही परिस्थितीमध्ये वेगळ्या असतात. हे आपण जेव्हा जाणत नाही तेव्हा ते आपलं अज्ञान असतं. आणि म्हणून अज्ञान जात सांडी म्हटलंय. तुझं सगळं हे अज्ञान सांड सोडून दे. आणि तेच आता ही जी ओवी आहे ना याच्याशी लागून हा पुढचा श्लोक आहे. हाच विचार ह्या पुढच्या श्लोकामध्ये आणि पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे. आणि म्हणून मी याचं जास्ती स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा श्लोक वाचते, त्याचा थोडक्यात अर्थ सांगते आणि मग ओव्या पाहूया. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आता आधी सगळं वाचते. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी आधी पहिल्यांदा ओवीमध्ये काय म्हटलंय, अज्ञानातून धर्म आणि अधर्म या कल्पना निर्माण होतात. हे ज्ञानदेवाने आपल्या मनाची तयारीच केलेली आहे ह्या श्लोकासाठी. आणि मग ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, सर्व धर्मान परित्यज्य. म्हणजे आता हे आपल्याला असं वाटतं की अरे सर्व धर्म परित्यज्य, टाकून दे, सांडून टाक, असं कसं सांगितलंय. म्हणजे ही भगवंताची अशी कशी शिकवण आहे. म्हणजे दोन प्रकारे याचे अर्थ चुकीचे घेतले जातात. हां, की एक तर सर्व धर्म म्हणजे तुम्ही ज्या वेळेला धर्म म्हणजे रिलिजन असा अर्थ घेतला जातो त्यावेळेला असाही विचार केला जातो, काही माणसं करतात की काय सांगितलं गीतेमध्ये की तुमचा धर्म सोडून टाका आणि कृष्णाला शरण या. तो अर्थ नाहीच आहे, अजिबात नाही आहे. पण या ठिकाणी सर्व धर्मान परित्यज्य, ज्या अर्थाने आपण धर्म हा शब्द घेतोय, धर्म म्हणजे कर्तव्य, तोच अर्थ या ठिकाणी आहे. आणि त्यालाच उद्देशून म्हटलेलं आहे सर्व धर्मान परित्यज्य. म्हणजे अर्जुना, तुझ्या मनातल्या धर्माविषयीच्या ज्या दृढ कल्पना आहेत त्या सगळ्या सोडून दे. आता लक्षात आलं ना. म्हणून आधीची ओवी अत्यंत महत्त्वाची होती की तिथे आपल्याला सगळं व्यवस्थित आता स्पष्ट झालेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य. आता ह्या तुझ्या मनातल्या धर्माच्या कल्पना सोडून दे. कारण तो म्हणतो, त्यांनी म्हटलेलं आहे पहिल्याच अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की हे धर्माला सोडू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून
त्याला आता ह्या ठिकाणी सांगितलंय की तुझ्या मनातल्या या सर्व धर्माच्या कल्पना सोडून दे, मामेकम शरणम व्रज, फक्त मला शरण ये. ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ खरा शरणागती कशाला म्हणतात, ज्या वेळेला आपण कोणाला शरण जातो त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण करतो, ती शरणागती. त्याच्या शब्दाचं आपण कधीही उल्लंघन आपण कधी करत नाही. त्याचा शब्द, त्याचा निर्णय हा आपल्या दृष्टीने अखेरचा निर्णय असतो. आणि ह्या ठिकाणी मामेकम शरणम व्रज असं म्हणताना भगवंत म्हणजे ईश्वर सांगतो, ईश्वर हे बोलतोय की मी जे काही तुला सांगतोय ना त्याला तू शरण ये. म्हणजे ही ईश्वर शरणता, ही ईश्वर शरणता आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये समर्पणाची भावना, समर्पण आहे. हे समर्पण आहे की आपल्या स्वतःला तू बाजूलाच ठेव. जेव्हा तुला धर्म विसर असं म्हटलेलं आहे त्यावेळेला तुझ्या मनातल्या कल्पना तुला विसरायच्या, म्हणजे तुम्ही अर्जुन आहे हेच आधी मुळात तुला विसरायचं आहे. आणि ते विसरून मग तू काय कर की जे काही मी सांगतो आहे ते त्याला तू शरण ये, त्याप्रमाणे तू वाग. म्हणजे शरणता ही ईश्वर शरणता आहे, हे ईश्वराला केलेलं समर्पण आहे. मामेकम शरणम व्रज. आणि मग पुढे म्हटले अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं तू केलंस ना अर्जुना की तू सगळे तुझ्या मनातल्या सगळ्या कल्पना सोडून दिल्यास, टाकून दिल्यास, आणि मी जे निर्णय घेतोय ते निर्णय तुझ्या हिताचे आहेत आणि सर्वांच्या हिताचे आहेत. असेच निर्णय ईश्वर घेतो. तर त्या ईश्वराच्या निर्णयांना जर तू शरण गेलात तर मग काय होईल, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. मोक्ष इष्यामी म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. कारण त्याच्या मनामध्ये पापाची भीती आहे ना की मग मला पाप लागेल, मग मला नरकवास भोगावा लागेल. म्हणून त्याला सांगितलंय अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, म्हणजे शोक करू नको की मला पाप लागेल म्हणून शोक सगळा जो काही मनात तुझा आहे आणि म्हणून तू निर्णय घेतोयस की युद्ध करणार नाही, तर ते सगळं तू सोडून दे. आता पुढे ओव्या पाहूया. तैसे पहिली ओवी सोडते, 1390 सोडते, 91 घेते. 91 ओवी. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. बघा इथे अगदी स्पष्ट सांगूनच टाकलंय की स्वर्ग नरक सूचक, म्हणजे अशा प्रकारे आपण अधर्म केला की आपण नरकात जाणार, आपण धर्मानुसार वागलो की आपण स्वर्गात जाणार. हे सगळं स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. व्याले म्हणजे वियाले, जसं जे मग असे म्हटले, ते जन्म देतं कशाला, तर धर्म अधर्म या गोष्टींना ते जन्म देतं. ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे. ते सगळं तू सोडून दे आणि पूर्णतः जे काही ज्ञान मी तुला देतो आहे ते ज्ञान तू स्वीकार. तू ज्ञानयुक्त हो असं त्याला म्हटलंय. तू ज्ञानयुक्त हो, ज्ञानपूर्ण हो. मधल्या काही ओव्या 94 पर्यंतच्या ओव्या गाळते, 95 ओवी घेते. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजूनी त्यजी सकळ धर्म जात. टवाळच म्हटलंय म्हणजे अज्ञान म्हणता सगळं टवाळ म्हटले म्हणजे अगदी खोटी गोष्ट. धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान. आणि लक्षात घ्या की हे धर्म आणि अधर्म या नावाखाली आपण कित्येक चुका करत असतो, बरोबर आहे ना. आपण जर विचार करून पाहिला आपल्या जीवनाचा तर कित्येक चुका. केवळ हा धर्म आहे, म्हणजे धर्म म्हणजे त्या कर्तव्य सोडा, धर्म आहे. आमच्या वाडवडिलांनी असंच सगळ्या चालीरीती हे केलेल्या आहेत, आम्ही ते तसंच करणार. असं करत करत करत
एक पटकन गोष्ट आठवली म्हणून सांगते की एक गोष्ट कदाचित आधी सांगितली असेल, पण या ठिकाणी म्हणजे कशा आपण चालीरीती पाळत असतो की एका घरामध्ये घरातले जे ज्येष्ठ पुरुष होते ते देवपूजेला वगैरे बसत असत. बराच वेळ देवपूजा चालत असे. तर त्या घरामध्ये एक मांजर होतं. ते मांजर तसं लुडबुड करायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये, मग काहीतरी सांडायचं हे व्हायचं. म्हणून शेवटी त्यांनी ठरवलं की देवपूजा करायला बसायच्या आधी मांजराला बांधून ठेवायचं. त्यानंतर ते गेले, ते वारले, ते मांजरही वारलं, त्याची पिल्लं, ह्यांचीही नंतरच्या पुढच्या सगळ्या पिढ्या. पण घरातली प्रथा मात्र बदलली नाही. देवपूजेला बसलं की मांजराला बांधून हे पण असं म्हणजे हे टू मच असलं तरी सुद्धा असं केलं जातं. म्हणजे हे असं उदाहरण म्हणून मुद्दाम मी सांगितलं की खरोखरच आपण काही विचारच करत नाही की अरे काय म्हणजे काय ह्याचा त्याचा काही संबंध आहे का, ह्याचा विचार न करता आपण गोष्टी करत असतो. ते टवाळ काय बरोबर शब्द वापरलेला आहे. म्हणजे ज्ञानदेव फारसे वाईट शब्द कधी वापरत नाही, पण इथे अगदी योग्य शब्द त्यांनी वापरलेला आहे. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. त्याचं मूळ काय तर हे अज्ञान. ते त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. म्हणजे धर्मजात याचा अर्थ सगळ्या धर्म अधर्म याबद्दलच्या ज्या रूढ कल्पना तुझ्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या धर्मजात. म्हणजे सगळ्या ह्या ज्या काही रूढ कल्पना मनामध्ये त्या अर्जुना तुझ्या आहेत आणि आपल्या सुद्धा असतात, त्या सगळ्या त्याला धर्मजात म्हटलं. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. म्हणजे एकदा का मग अज्ञान निमालिया म्हणजे एकदा का अज्ञान गेलं की मग काय होईल, मीची एकू असे अपैसया. म्हणजे अज्ञान गेलं की फक्त ईश्वरच राहील, म्हणजे फक्त मीच राहील तुझ्या विचारामध्ये. जसं सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. ज्याप्रमाणे निद्रा गेली, निद्रेबरोबर स्वप्नही गेलं आणि मग राहिलं काय की आपण कोण आहोत ह्याची आपल्याला जाग येते. तर तसं ते होतं. तैसा पुढची ओवी. तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाचा ठाई अनन्य होय. म्हणजे मग मी एकच फक्त तुझ्या विचारामध्ये राहील, दुसरं भिन्ना भिन्न आन नाही, दुसरं काही राहणार नाही. आणि सोहम बोधे म्हणजे सहा अहम, तो ईश्वर म्हणजेच मी, हा बोध तुला होईल आणि मग तू काय होशील, अनन्य होय. म्हणजे तू अनन्य होशील, ईश्वराशी तू अनन्य होशील. सोहम बोध एकदा तुला झाला की मग तू सहा अहम म्हणजे सहा म्हणजे तो, अहम म्हणजे मी, हा तो आणि मी एकच आहे हा बोध झाला की मग ईश्वराशी तू अनन्य होशील. पुढची ओवी. पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. म्हणजे आपुलेनी भेदे विण म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात काही भेद आहे हे सगळं ज्या वेळेला टाकून देशील, तू सोडून देशील, किंवा तुझ्यात आणि विश्वात काही भेद आहे हाही भेद तू ज्या वेळेला टाकशील, कारण ते त्याच्यात अभिप्रेत आहे म्हणून मी सांगते, मग तुला काय होईल तर माझे जाणीजे जे एकपण म्हणजे मी एकच फक्त सत्य गोष्ट आहे हे तुला जाणेल. जे उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की एकमेवा द्वितीय सत्य काय आहे तर फक्त ईश्वर, असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते फक्त एकपण, मी एकच सत्य आहे
हे तुला जाणवे, बाकीचं सगळं तुझ्या मनातून जाईल. तयाची नाव शरण मज येणे गा. ते असा विचार ज्या वेळेला तुझ्या मनात येईल तेच ती शरणागती. आणि काय शरण जाणं म्हणजे आणि काय, हा विचारांमध्ये असं एवढा मोठा बदल होतो. त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून आता पुढची 2 म्हणजे किती 1402 ओवी. मजही शरण रिघिजे आणि जीवित्वेची असीजे, धिक बोली या न लज प्रज्ञा केली. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की मजही शरण रिघिजे, म्हणजे मला शरण यायचं, म्हणजे तोंडाने म्हणायचं की या ईश्वराला मी शरण आहे असं म्हणायचं. आणि जीवित्वची असीजे, म्हणजे आपली जी जीवदशा आहे. आता जीवदशा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? मी जीवदशा याचा अर्थ समजावून सांगितलेला आहे की जीवदशा, जीव आपल्यामध्ये येतो म्हणजे ईश्वराचा अंश होतो, आपल्यामध्ये येतो. पण जीवदशा कशाला म्हणतात? ज्या वेळेला तो जीव प्रपंचातल्या सगळ्या सुखदुःखांमध्ये गुंततो आणि तेच आपलं जीवन आहे, आपला देह म्हणजे मी आहे, हे ज्या वेळेला त्या जीवाला वाटायला लागतं, आपलं शुद्ध आत्म्याचं विस्मरण होतं आणि फक्त देह म्हणजे मी आणि या देहाच्या मागण्या आणि ह्या प्रापंचिक सुखाच्या मागण्या म्हणजे माझं जीवन, असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्याला जीवदशा असं म्हणतात. तर ते इथे म्हटले जीवत्व असं जे म्हटलंय ना त्याचा अर्थ जीवदशा असा आहे. जीवदशा आता कळलं आहे जीवदशा ह्याचा अर्थ. आधी मी सांगितलेला आहे, पुन्हा स्पष्ट केला. मजही शरण रिघिजे आणि जीवत्वची असीजे, म्हणजे मग मला शरण यायचं आणि शिवाय पुन्हा जीवदशा शिल्लक ठेवायची. जीवदशा शिल्लक ठेवायची. असं जर मात्र तू केलंस तर ते कसं आहे, लज प्रज्ञा केली. म्हणजे हे अशा प्रकारची प्रज्ञा, अशा प्रकारची बुद्धी जी कोणाची असते ती कशी असते? लज म्हणजे लाजीरवाणी बुद्धी असते ती लाजीरवाणी बुद्धी असते. अशा बुद्धीचा धिक म्हटलंय. पण धिक असा शब्द आहे ना, धिक, ह्याचा अर्थ की अशा बुद्धीचा धिक्कार असो, असं. अशा बुद्धीचा धिक्कार असो, अशी बुद्धी असू नये. आता ते सांगण्यासाठी मधलं थोडं गाळते, पण 6वी ओवी बघा, सुंदर उदाहरण दिले. मग ताकानिया काढिले, लोणी मागवते ताकी घातले, परी न घेपे काही केले तेणे जेवी. म्हणजे ताकातून एकदा लोणी काढलं की पुन्हा आपण ताकात मिसळण्याचा प्रयत्न केला तर ते मिसळलं जात नाही. तसं आहे की एकदा का मला शरण आला आहे, मनापासून ती शरणागती एकदा झाली की मग पुन्हा जीवदशा आली नाही पाहिजे, म्हणून त्याचा धिक्कार असो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 7वी ओवी 8वी ओवी सोडून 9वी ओवी येते. तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. म्हणजे त्याप्रमाणे तैसे त्याप्रमाणे अद्वयत्वे मज, म्हणजे तू अद्वय भावाने शरण रिघालिया, म्हणजे एकदा का तू मला शरण आलास की मग धर्माधर्म हे सहज लागतील ना. म्हणजे हे सगळ्या धर्म, हा धर्म आहे का अधर्म आहे वगैरे असल्या कल्पना तुला स्पर्शही करू शकणार नाही, कारण जे अर्जुनाच्या मनात
आहे त्याची आंतरिक स्थिती जी सुरुवातीला होती त्याबद्दल ते सांगताय की हे सगळं तुझ्या मनातून जाईल. कारण आता तू म्हणजे मीच आहे, तू मला शरण आलेला आहे, त्यामुळे मी घेतलेला निर्णय हा तुझा निर्णय असणार आहे. आणि त्यामुळे हा धर्म आहे का अधर्म आहे याचा विचार तुला स्पर्शही करू शकणार नाही. पुढची ओवी आहे, अर्जुना काय दिन करू देखता आहे अंधारू, की प्रबोधी होय गोचरू स्वप्न प्रभू. म्हणजे दिनकर म्हणजे सूर्याला कधी अंधार दिसतो का? किंवा प्रबोधी होय गोचरू स्वप्न प्रभू. प्रबोधी ह्याचा अर्थ या ठिकाणी जाग आल्यानंतर स्वप्न भ्रमू आहे ते. स्वप्न भ्रमू म्हणजे स्वप्नामध्ये दिसलेला सगळा जो भ्रम आहे तो गोचर होत नाही, तो नंतर दिसत नाही. स्वप्न आपल्याला नंतर दिसत नाही, एकदा जाग आली की मग आपल्याला स्वप्न दिसत नाही. तैसे मजसी एकवटले या, मी सर्व रूप वाचू, मी सर्व रूप, इथे कॉमा द्या, मी सर्व रूप. तैसे मजसी एकवटले या, मी सर्व रूप वाचून या आन काही उरावे या. कारण असे, प्रश्नचिन्ह आहे तिथे. कारण असे म्हणजे एकदा का तू माझ्याशी एकवटून गेलास की मी सर्व रूप आहे हे तुला दिसेल. आणि म्हणून मी तिथे कॉमा द्या असं म्हटलं, सर्व रूप. आणि मग वाचून या आन काही उरावया कारण असे, माझ्याशिवाय दुसरं काही उरायला कारण तरी आहे का? कारण आता तू आणि मी एक झालो, विश्व आणि मी एक झालो, म्हणजे माझ्याशिवाय आणखीन दुसरं काही उरतच नाही, त्याला काही कारणच नाही उरायला. म्हणून तयाचे काही चिंती ना आपुला ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. आता ते जी पाप पुण्याची कल्पना आधी श्लोकात आहे ती अशा प्रकारे आणली इथे की म्हणून मग तू चिंता करूच नकोस की स्वतःच्या बद्दल की मला ह्याचं पाप लागेल का पुण्य लागेल का, ह्याचे विचार तू करण्याची गरजच नाही. कारण तू नाहीच आहेस, ते कर्म तुझं नाहीच आहे, जे काय आहे ते सगळं माझं आहे, ईश्वराचं आहे. तर त्यामुळे तू ह्याचा विचारच करू नकोस. पुढची ओवी पुन्हा घेत नाही मी, कारण हेच उदाहरण आधी एकदा आलेलं आहे म्हणून घेत नाही. की मीठ पाण्यामध्ये पडलं की एक रूप होऊन जातं, तर तोच भाव आहे तिथे, म्हणून मी घेत नाही. आता त्याच्यानंतरची 14वी ओवी, तेथ सर्व बंधन लक्षणे पापे उरावे दुजेपणे, ते माझा बोधी वायाने होऊन जाईल. आता इथे सर्व बंधन लक्षणे पापे उरावे दुजेपणे असं म्हटलेलं आहे. बंधन लक्षणे ह्याचा अर्थ मला असं वाटतं की तुम्हाला कळला असला पाहिजे, कारण आपण एवढी सबंध गीता आत्तापर्यंत पाहिले. बंधन लक्षण म्हणजे काय? कर्मबंध कशाला म्हणतात? की आपण केलेल्या कर्माचा बंध निर्माण होतो आणि त्यामुळे पुढचा जन्म निर्माण होतो. तर तेथ सर्व बंधन लक्षणे पापे उरावे दुजेपणे, हे सगळं कधी निर्माण होतं? ज्या वेळेला दुजेपण असतं, ईश्वरापेक्षा आपण वेगळे आहोत, त्यावेळेला मी पाप करतोय का पुण्य करतोय, मग त्याचं बंधन मला काय लागेल वगैरे, हे सगळं आपल्या मनात असतं. ते माझा बोधी वायाने होऊन जाईल. माझा एकदा बोध झाला, बोधीनंतरही कॉमा द्या म्हणजे एकत्र वाचणार नाही तुम्ही. ते माझा बोधी म्हणजे माझा एकदा तुला बोध झाला, मी आणि तू एकच आहोत, हे एकदा का तुझ्या लक्षात आलं की मग वायाने होऊन जाईल, म्हणजे तुझ्या मनात सुद्धा हे सगळे विचार येणार नाही. पुढे येतुलेनी पैसया सुटलाची आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते. म्हणजे अशा प्रकारे अर्जुना तू मला शरण आल्यामुळे
म्हणजे आता आधीच शरणागतीचं हे सांगितलेलं आहे ना, तर म्हणून तू मला अशा प्रकारे शरण आलास की धनंजया, मग काय होणार आहे की तू आपोआप या सगळ्या कर्मबंधातून, या पापण, या सगळ्या कल्पनातून आपोआपच सुटून जाणार आहेस. घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते, म्हणजे मला तू माझं जे प्रकाशोनिया, याचा अर्थ की मी तुला तुझ्या सगळ्या पापातून मुक्त करीन, पण त्यासाठी तू माझ्याशी एकरूप आधी व्हायला पाहिजे. तो प्रकाशोनिया जो शब्द आहे ना, त्यामध्ये हे अभिप्रेत आहे की तुझ्यामध्ये ज्ञानाचा हा प्रकाश पडला पाहिजे की तू आणि मी एक आहोत. हा ज्ञानाचा प्रकाश तुझ्यामध्ये निर्माण जेव्हा होईल त्यावेळेला मग, आणि सगळं जे आतापर्यंत मनमना भवपासून सांगितलंय ते सगळं ज्ञान एकदा का तुझ्या त्याचा प्रकाश तुझ्या मनामध्ये पडला, तुझ्यामध्ये पडला की मग सोडवीन तू ते, म्हणजे या सगळ्यातून मी तुला सोडवून टाकणार आहे. या कारणे पुढती हे आधी न वाहे चित्ती, मज एकासी ये सुमधी जाणो मी शरण. कळलं असेल ना की काही तू दुसरा विचार करू नकोस आणि फक्त मला शरण ये. ऐसे, पुढची ओळी, ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्ण. म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन केलं आहे या ओवीमध्ये. आणि कसं केलेलं आहे हे ज्ञानदेवानी केलेलं आहे की काय केलं आहे, सर्व रूपसे, म्हणजे सगळी जगातली जी रूपं आहेत ते ईश्वराचंच रूप आहे. सगळं म्हणजे आता जे आपल्याला विश्वरूप दाखवलेलं 11व्या अध्यायामध्ये, तोच सगळा भाव आता ह्या ओवीमध्ये. ऐसे सर्व रूपसे, सगळं सुंदर भयंकर जे काही सगळं आहे ते सगळं मुळी तोच आहे. सर्व दृष्टी डोळसे, म्हणजे तो असा काही डोळस आहे की सर्वत्र त्याची दृष्टी जाते. विश्वरूपच आठवा या ठिकाणी. सर्व देश निवासे, सर्व ठिकाणी तोच आहे. सर्व देश म्हणजे सर्व स्थानी तोच आहे, निवास त्याचाच आहे. ईशावास्य इदम सर्वम, बरोबर आहे ना, तेच आहे. ईशावास्य इदम सर्वम, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. असा श्रीकृष्ण म्हणाला, असा श्रीकृष्ण, म्हणजे त्याला आधी सगळी ही विशेषणं जोडली आहेत ज्ञानदेवानी आणि मग असं म्हटलंय की असा श्रीकृष्णाने काय केलं पुढे, तो बोलला आणि त्यांनी पुढे काय केलं. फार सुंदर आहे हा पुढचा सगळा भाग आहे ना, तो म्हणजे गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी ही काही ठिकाणी ना अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करते असं आपल्याला जाणवतं. तसा हा प्रसंग आहे बघा, कसा किती सुंदर आहे. पुढचं 18वी ओवी जी आहे अशी आहे. मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्त राजतो. म्हणजे हा जो सावळा म्हणजे कोण, श्रीकृष्ण. स कंकणू, त्याच्या हातामध्ये कंकण आहे, असा तो कंकण आहे, असा तो त्यांनी काय केलं, आपले बाहू पसरोनी दक्षिणू का म्हटले, याचं कारण अजून खालीच बसलेला आहे. अर्जुन उठला नाही आहे, अजून तो खाली बसलेला आहे. म्हणून तो खाली त्याने हात आपले दोन्ही बाहू पसरले. म्हणजे किती नाट्यरूप आणलेलं आहे ह्या प्रसंगाला त्यांनी, की आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग येतो की पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्त राजुतो. त्या अर्जुनाला, त्या भक्त राजाला त्याने आलिंगन दिलं, आपल्या हृदयाशी धरलं. पुढे न पवता जयाते काखे सुनी बुद्धिते
बोलणे मागवते ओसरले, म्हणजे त्याला त्यांनी जवळ घेतलं. आणि त्याचं आता वर्णन कसं आहे, न पवता, म्हणजे हा भगवंत कसा आहे, न पवता जयाते, म्हणजे त्याच्या जवळ आपण त्याच्या जिथे आपली बुद्धी पोचू शकत नाही, जिथे भगवंत कसं आहे, आपल्या बुद्धीला कळणारच नाही भगवंत, कारण बुद्धी तिथे पोचतच नाही. बोलणे मागवते ओसरले, बोलणं जे असतं ते मागे फिरतं, आपण शब्दांनी सांगू शकत नाही. तुम्हाला रहीमचा दोहा आठवतं ना, की रहीमन बात अगम्य की कहत सुनत की नाही, असं जे म्हणतो रहीम, कहत सुनत की नाही, आपण बोलू शकत नाही, आपण ऐकू शकत नाही, अशी ती गोष्ट आहे, कारण ती बुद्धीला कळणारीच नाही, अगम्य आहे, ती अगम्य आहे. तेच ह्या ठिकाणी म्हटलंय, न पवता जयाते, काखे सुनी, म्हणजे बुद्धी जिथे पोचत नाही, काखे सुनी ह्याचा अर्थ काखे सुनी बुद्धी ते, असं आहे ना, संबंध एकत्र घ्या. काखे सुनी बुद्धी ते, म्हणजे जिथे बुद्धी पोचत नाही. बोलणे मागवते ओसरले, बोलणं मागे फिरतं, असं जे काही आहे, असं भगवंताचं हे स्वरूप हे असं आहे. असं जे काही आहे ते आता पुढच्या आवडीत आहे. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसीही अटक, ते द्यावया मिख खेवाचे केले. म्हणजे ते ईश्वर हा बुद्धीला कळणारच नाही, म्हणजे बुद्धीला तो एरवी कधीच समजू शकत नाही. त्या बुद्धीला प्रत्यक्ष अनुभव यावा, त्या बुद्धीला प्रत्यक्ष, बुद्धीसीही अटक, त्या बुद्धीला सुद्धा प्रत्यक्ष अनुभव यावा. अर्जुनाच्या बुद्धीला याचा काय, बुद्धिमत्तेला बुद्धी म्हणा नाही तर न म्हणा, पण त्याला अनुभव यावा, असं जे आहे की त्या बुद्धीला अटक होणं, ह्याचा अर्थ की त्या बुद्धीला प्रत्यक्ष अनुभव यावा, यासाठी काय केलं भगवंतानी, द्यावया मिख खेवाचे केले. खेव म्हणजे आलिंगन देणं, आलिंगन, आणि मिख म्हणजे निमित्त केलं. मिख केलं म्हणजे देवानी अर्जुनाला आलिंगन देण्याचं मिश्र केलं किंवा निमित्त केलं, की त्याला ईश्वराशी एकरूप करून घ्यायचं आहे आता भगवंताला आणि ह्याला श्रीकृष्णाला, म्हणून देवाचे मिख केले. आणि मग फार सुंदर शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले, अत्यंत सुंदर. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. काय सुंदर शब्द आहेत की हृदयाशी धरलंय, त्याला आलिंगन दिलंय. आणि म्हटलंय, मग ज्ञानदेव म्हणतात, मला अर्जंटली जायला पाहिजे. हृदय एक झाले, म्हणजे दोघांचं हृदय एकच होऊन गेलं. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. अर्जुन वेगळा आहे, श्रीकृष्ण वेगळा आहे, द्वैत तसं मोडलं नाहीये, परंतु द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. म्हणजे म्हणून पहा, मी आधीपासून सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर खूप ठिकाणी अद्वय असा शब्द वापरतात, सांगितलंय ना, अद्वैत म्हणण्याच्या ऐवजी ते अद्वय म्हणतात. ह्याचं कारण मुळात मुळी एकच आहे. म्हणजे खरोखर ना हे शब्द असे वाचताना ना भरून येतं, मला तर खरोखर असं भरून येतं की काय सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे की द्वैत न मोडित, दोन वेगळे आहेत, अजून दोन अर्जुन वेगळा आहे, म्हणून तर आलिंगन देऊ शकलाय तो. पण काय केलंय आपणा ऐसे अर्जुना, ते स्वतः एक तो आणि हे अद्वय, मुळात जो ईश्वरच आहे तो ईश्वरच मुळे अर्जुन रूपामध्ये खाली आलेला आहे. तो अर्जुन आता पुन्हा ईश्वराशी एकरूप होतोय, हे अद्वय.
म्हणजे अद्वैतापेक्षा अद्वय हा जो ज्ञानेश्वरांचा शब्द आहे ना, फार सुंदर शब्द आहे. इथे वापरला नाही आहे तो, पण त्या ठिकाणी भाव तो आहे. अद्वय आहे, मुळात ते एकच आहे आणि ते आता पुन्हा एकच झालेले आहे. आणि पुढे म्हटले, दीपे दीप लाविला तैसा परिश्वंग तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. एका दिव्याने दुसरा दिवा लावला आणि परिश्वंग म्हटलंय. परिश्वंग याचा अर्थ आलिंगन. परिश्वंग म्हणजे आलिंगन. असं काही ते आलिंगन होतं की तैसा परिश्वंग तो झाला, असं काही ते आलिंगन होतं की द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. आपणच आपलंच रूप त्याला दिलं, आपलंच रूप दिलं. तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया, तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देवो. काय ज्ञानेश्वरांचे शब्द आहे. तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया. धनंजयाला तर आनंदाचा पूरच आला, पण त्या पुरामध्ये तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देवो म्हटलंय. वाढू याचा अर्थ मोठा. ईश्वर कसा आहे, केवढा श्रेष्ठ आहे, केवढा मोठा आहे. एवढा मोठा तो ईश्वर, पण तरी वाढू तरीच म्हटले बघा. वाढू तरी बुडोनिया ठेला. असा काही पूर आलाय आनंदाचा लोकांना की त्या आनंदामध्ये दोघंही बुडून गेले. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. पुढे 25वी ओवी आहे, नाही सॉरी 26वी ओवी आहे. आता थोडा वेगळा विचार आहे. 25वी घेत नाही, वाचायला हरकत नाही. दोघांचे मिळणे दोघा नावरे जाणावे कवणे, किंबहुना नारायणे विश्व कोंदले असं म्हटलंय. दोघांचं मिळणं असं आहे, मिलन हे असं प्रकारचं आहे की दोघांनाही आवरत नाही. नावरे आवरताच येत नाही, असं अशा प्रकारचं ते मिलन आहे. आणि मग जाणावे कवणे. कोणी जाणायचं? अर्जुनाने जाणायचं, श्रीकृष्णाने जाणायचं का कोणी जाणायचं? हे किंबहुना नारायणे विश्व कोंदले. म्हणजे नारायणच मुळे संबंध विश्वामध्ये भरूनच राहिलाय. त्यामुळे हा आनंदाचा पूर संबंध विश्वामध्ये चाललेला आहे. आणि खरोखर आपल्याला सुद्धा वाचताना ना खरोखर आनंदाचा मला तरी येतो. अक्षरशः असं ते वाचताना असं भरून येतं. खूप सुंदर आहे ते. म्हणजे आनंदाश्रू म्हणतात तसे येतात. पुढे 26वी ओवी. एवं आता थोडा विचार वेगळा आहे. हां, इथपासून थोडा ज्ञानदेव आपल्याला हा प्रसंग आपल्या पुढे मांडला. आता गीताशास्त्राबद्दल ज्ञानदेव काही गोष्टी आपल्याला सांगतायत. एवं वेदची मूळ सूत्र, वेदचीच आहे ना ते, वेदाची आहे ना. माझ्या याच्यात चुकून ते वेदची झालंय, मला वाटलंच ते चुकीचं आहे. वेदाची मूळ सूत्र असंच असायला पाहिजे. वेदाचे किंवा वेदाची काही चालेल, पण वेदा हा तो आकार असायलाच पाहिजे. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारिक पवित्र श्रीकृष्ण गीताशास्त्र प्रकट केले. अशा प्रकारे वेदाचं मूळ सूत्र असं म्हटलंय गीतेला. काय शब्द म्हणजे किती गीतेची महानता अशा शब्दात सांगितली आहे की गीता कशी आहे तर वेदांचं मूळ सूत्र आहे. वेदांचं मूळ सूत्र सर्वाधिकार पवित्र म्हणजे सर्व दृष्टीने अत्यंत पवित्र असं हे गीताशास्त्र आहे जे श्रीकृष्णाने प्रकट केलं. येथ गीता मूळ वेदा ऐसे पा केवी आले बोधा. हे म्हणाले तरी प्रसिद्धाच आहे ना, प्रसिद्धा उपपत्ती सांगू.
म्हणजे इथे गीता हे वेदांचं मूळ का, असा जर प्रश्न मनामध्ये आला तर त्याचं मी उपपत्ती म्हणजे त्याचं मी कारण सांगतो किंवा ते स्पष्ट करून सांगतो, असं ज्ञानदेव म्हणतात ना. आता हे जे शब्द सगळे इथपासून आहेत ते ज्ञानदेवांचे आहेत. तर ज्ञानदेव सांगतायत की हे काय का आहे असं. तरी जयाचा निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी बोलीला स्वमुखे. लक्षात आलं की वेद कसे आहेत, तर वेद जे आहेत ते ईश्वराच्या निश्वासातून निर्माण झालेले आहे असं मानलं जातं. ईश्वराचा एक निश्वास फक्त आणि त्याच्यातून वेदाची निर्मिती झाली असं मानलं जातं. असे म्हणजे वेदांचा जन्म कसा, तर ईश्वराच्या निश्वासातून झालेला आहे. आणि गीतेचं निर्मिती कशी, तर तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी बोलीला स्वमुखे. म्हणजे गीता कशी आहे, तर त्या सत्यप्रतिज्ञ ईश्वराने पैजेसी म्हणजे अगदी स्पष्टपणे आणि अगदी उघडपणे त्यांनी स्वतःच्या मुखाने स्वतःच्या तोंडून गीता सांगितली आहे. म्हणून वेदांचं मूळ असं त्याला म्हणतात. म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणू हे होये उचित. आणिकही एकी येथ उपपत्ती असे. म्हणजे हे एक कारण आहे की गीतेला वेदांचं मूळ असं का म्हणतात, त्याचं हे एक कारण आहे. पण आणखीही एक कारण आहे आणि ते जे कारण आहे ते आता पुढच्या भागामध्ये सांगितलंय. ते जरा बरंच सविस्तर आहे, पण मी आधीच कल्पना देऊन ठेवते की हे जे सगळे पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या सगळ्या ओव्या कशाबद्दल आहेत, तर गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत काय काय आपण पाहिलं त्याचं सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मला स्पष्ट करून सांगण्याची सर्वसाधारणपणे गरज पडणार नाही असं मी धरते. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं आहे नाही का, की पहिल्यापासून कर्मयोग कसा सांगितला, ज्ञानयोग, भक्तियोग, हे सगळे कसे कसे वगैरे सांगितले. तर त्याचं वर्णन ह्या सगळ्या ठिकाणी आहे आणि ते कसं, ते का आहे त्याचं फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे. आता ही जे एक दुसरं कारण म्हणून ते सांगतात, ते त्याला कारण का म्हटलंय, तर 1431 ओवी बघा, तिथे असं म्हटलेलं आहे, तरी कांडत्रयात्मक शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. म्हणजे कांडत्रयात्मक, कांड ह्याचा अर्थ ह्या आपण जसं भक्तियोग, ज्ञानयोग म्हणतो तसं भक्तिकांड, कर्मकांड, ज्ञानकांड असेही शब्द वापरले जातात. तो शब्द इथे कांड आलेला आहे. तिथे काहीतरी हे दुसरा अर्थ घेऊन आहे. कांडत्रयात्मक म्हणजे हे 3 कांड आहेत, भक्ती, ज्ञान आणि कर्म. तर हा जो 3 प्रकारची ही कांड ह्याच्यामध्ये शब्दराशी अशेकू गीते माझी असे, तिथे हे द्या कॉमा, अनुस्वार द्या. शब्दराशी अशेकू म्हणजे संबंध गीतेमध्ये जे काही अशा प्रकारे ही 3 कांड सांगितलेली आहेत, तिथे अनुस्वार का द्यायचा, तर पुढचा जो आहे ना ते आपण वेगळं अशा प्रकारे वाचायचं. शब्द राशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाचं बीज वृक्षामध्येच असतं, त्याप्रमाणे ह्या संबंध गीतेमध्ये हे वेदांचं बीज आहे. ही 3 जी कांड सांगितलेली आहेत, ती 3 प्रकारची कांड हे म्हणजे वेदांमध्ये दुसरं तेच सांगितलेलं आहे. ही ज्ञान सांगितलेलं आहे,
भक्ती सांगितलेली आहे आणि कर्म सांगितलेलं आहे. तर ते जे कांड त्रयात्मक जे वेदांमध्ये आहे त्याचं बीज गीतेमध्ये आहे. किंवा उलट अर्थानेही आपण हा असं घेऊ शकतो की वेदांमध्ये ते बीज आहे आणि गीतेमध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे. हे असंही घेऊ शकतो. म्हणजे असाही संबंध जोडता येतो. कारण वेद हे आधीचे आहेत आणि गीता ही नंतरची आहे. म्हणून मी अशा प्रकारेही घेता येतं असं मी म्हणते. आता पुढे म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे. म्हणून मला असं वाटतं, मज गमे म्हणजे ज्ञानदेव म्हणताय की मला असं वाटतं की गीता ही वेदांचं बीज आहे असं वाटतं आणि दिसतही आहे. म्हणजे तसं दिसतही आहे. जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग. भूषण रत्नी सर्वांग शोभेल जैसे. म्हणजे वेदांचे 3 भाग गीतेमध्ये जसे उमटले आहेत आणि शिवाय ते कशा प्रकारे उमटले आहेत तर जणू काही अंगाला सर्वांग रत्नजडित अशा अलंकारांनी शोभून दिसावं त्या प्रकारे भूषण रत्नी सर्वांग शोभेल जैसे. है ना, आलं लक्षात. तर अशा प्रकारे इतकं म्हणजे गीतेमध्ये त्याला अत्यंत सुंदर स्वरूप अलंकारिक असं स्वरूप त्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आता पुढे पहा. आता बराबर हे निरनिराळ्या तिन्ही कांडांचे उल्लेख आहेत, तिन्ही योगांचे उल्लेख आहेत. ते आपण बराबर बघत जाऊया. त्याचं स्पष्टीकरण करण्याची मला तरी गरज वाटत नाही. तियेची म्हणजे आता कुठे कर्मकांड आहे, कुठे ज्ञानकांड आहे आणि कुठे भक्तिकांड आहे असा तो उल्लेख आहे आणि तो अशा प्रकारे आहे. तियेची कर्माधिक तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. आलं लक्षात. तेच मी आता सांगितलं की मी तुला आता स्पष्ट करून सांगतो, ऐक. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे एकूण सगळ्या गीतेची प्रस्तावना पहिल्या अध्यायामध्ये आहे की त्यानंतर द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. जे कोणी पहिल्यापासून होते त्यांना आठवत असेल की सांख्य जे हे आहे तत्वज्ञान, तर त्याचा हे उल्लेख या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. त्यानंतर पुढे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारिले. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र. म्हणजे मोक्ष देणारं स्वतंत्र असं ज्ञानप्रधान हे गीता हे शास्त्र आहे असं हे. कारण सांख्यशास्त्र हे ज्ञान आहे. सांख्य म्हणजे ज्ञानाचं हे आहे. तर त्याचा उल्लेख दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. दुजी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये. मग अज्ञान बांधले या मोक्षपदी बैसावया साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलिला. म्हणजे अज्ञानाने बांधलेल्या आपल्यासारख्या सामान्य लोकांना किंवा अर्जुनाला सुद्धा मोक्षपदी बैसावया म्हणजे त्याला मोक्षपद मिळवण्यासाठी जी साधना केली पाहिजे तो साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलला. जर कळलं नाही तर मला लगेच तिथे थांबवा आणि विचारा. मी गृहीत धरते की हे कळतंय. तर हे तृतीय आता ही साधना तृतीय अध्यायामध्ये कशाची सुरुवात होते? कर्माची. कर्म कांडाची सुरुवात होते. तृतीयाध्यायी बोलीला
पुढे बघा, जे देहाभिमान बंधे सांडुनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. म्हणजे स्वतःचा देहाभिमान सोडून काम्य आणि निषिद्ध कर्म जी असतात ती टाकून देऊन विहित जी कर्म असतात ती मात्र केली पाहिजे. विहित ह्याचा अर्थ आता माहिती आहे तुम्हाला, उचित अशी विहित कर्म ही केली पाहिजे. तर हे मुद्दाम अर्जुनाला सांगतायत, पण त्याला त्याचं विहित कर्म कळलंच पाहिजे त्या रणभूमीवरती. तर विहित परी अप्रमादे अनुष्ठाने. अप्रमादे म्हणजे मनामध्ये कुठलीही दुष्ट भावना, द्वेष वगैरे, म्हणजे त्याला रणांगणावरती सुद्धा जाताना भगवंतानी हेच सांगितलं की तू लढ, पण कसा लढ? मनामध्ये कुठली द्वेष भावना, क्रोध भावना न ठेवता तू लढ. लढणं हे तुझं उचित कर्तव्य आहे म्हणून तू कर, पण मनामध्ये पूर्ण शांतता असली पाहिजे. तर अशा प्रकारे त्याच्या पुढची ओवी, ऐसे नि सद्भावे कर्म करावे, हा तिजा अध्यायो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ. आता कळलं की ते कर्मकांड आहे. त्यानंतर पुढे आता 40वे, आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा. म्हणजे नित्याधिक कर्म जे असतं त्या कर्मापासून आपली नित्याधिक कर्म जे काही आपल्याला नित्याधिक म्हणजे नित्य नैमित्तिक वगैरे हे आपण पाहिलेलं आहे सगळं. तर नित्याधिक जी कर्म असतं ते कर्म कसं करायचं असतं, तर त्याच्यामध्ये कुठेही अज्ञान यायला द्यायचं नाही. ज्ञानपूर्णच ते कर्म असलं पाहिजे आणि ते आवश्यक म्हणून केलं पाहिजे. आणि ते आवश्यक म्हणून ज्या वेळेला आचरण त्याचं केलं जातं नित्याधिक कर्मांचं, त्यावेळेला ते मोचक होय. मोचक ह्याचा अर्थ मोक्ष देणारं, कर्मबंधातून मुक्ती करणार. मोचक म्हणजे कर्मबंधातून मुक्ती करणारं म्हणजे